नमस्कार, मी सेवाश्रम विद्यालय बोईसरमधून शुभम काटकर. मी इयत्ता 9वीचा विद्यार्थी. नमस्कार, मी राजनंदिनी युवराज जाधव इयत्ता 9वीतील विद्यार्थी. तर आमच्या प्रकल्पाचे नाव आहे पर्यावरणपूरक विद्युत निर्मिती. सध्या आपण बघतो की भारतामध्ये अनेक ठिकाणी अनेक प्रकारचे रेल्वे स्टेशन आहेत आणि त्यांच्या रेल्वे ट्रॅकवरून दिवसभरातून कमीत कमी 100 ते 150 रेल्वे गाड्या जात असतात. आणि आपल्या बोईसर सारख्या शहरातून दिवसभरातून 129 रेल्वे गाड्या जात असतात. तर त्याच्याने आपण विद्युत निर्मिती करू शकतो. तर जसं की माझ्या सहकारी मित्रांनी सांगितलं, आज आम्ही या विज्ञान प्रदर्शनात येथे येणाऱ्या सर्व लोकांना आमच्या या प्रकल्पाविषयी सांगू इच्छितो. बघायला गेले तर लोकसंख्येप्रमाणे सर्वात जास्त रेल्वेची ये जा मुंबईसारख्या शहरामध्ये होत असते. आम्ही रेल्वे ट्रॅकच्या खालच्या बाजूने 10 मापक स्प्रिंग बसवले आहेत. एका गाडीचे सरासरी वजन 400 ते 500 टन असते आणि किलोग्राम मध्ये बघितले तर 36,000 ते 4,53,000 इतके असू शकते. आणि एका मालगाडीचे वजन तर 10,000 टन इतके असते. एवढी वजनदार गाडी जेव्हा त्या रुलावरून जाईल तेव्हा प्रचंड दाब निर्माण होईल आणि स्थितीज ऊर्जा निर्माण होईल. आपल्याला ऊर्जा अक्षतेचा एक नियम माहिती आहे की ऊर्जा आपण नष्टही करू शकत नाही आणि निर्माणही करू शकत नाही, परंतु ऊर्जा आपण एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये करू शकतो. जेव्हा वजनदार गाडी त्या रोडावरून जाईल त्या स्थितीत ऊर्जा निर्माण होईल. त्या स्थितीत ऊर्जेचं आपण रूपांतर गतीत ऊर्जेमध्ये करून हा टर्बाईन फिरवू शकतो आणि त्याच्याने विद्युत निर्मिती होईल. आणि ती सरासरी 3200 हॉर्स पॉवर इतकी विद्युतधारा निर्माण होते. आणि जर एम्पियर मध्ये म्हटलं गेलं तर 4700 इतकी विद्युतधारा निर्माण होते. आणि ती जी ऊर्जा आहे ती आपण जलयंत्रात साठवून ठेवू शकतो. आणि त्या ऊर्जेचा वापर आपण रेल्वे स्टेशनचे दिवे, पंखे किंवा इंडिकेटरसाठी वापरू शकतो. आणि ही जी ऊर्जा आहे ती आपल्याला मोफत मिळते व ती पर्यावरणपूरकही असते, कारण आपण त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे इंधन जाळलेले नाही व ती प्रदूषणही करत नाही. जर अशा प्रकारचा प्रकल्प संपूर्ण जगभरात केला गेला तर पृथ्वीच्या एका रीतीने संरक्षण होईल आणि पृथ्वी अधिकाधिक सुंदर बनेल. म्हणूनच आमच्या प्रकल्पाचे नाव आहे पर्यावरणपूरक विद्युत निर्मिती. आम्ही अशी आशा करतो की आपल्याला आमचा प्रकल्प आवडला असेल. धन्यवाद.